राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यामध्ये रेनी नावाचे एक छोटे गाव आहे. या गावामध्ये उषा नावाची महिला राहत होती. उषा ही एक विधवा महिला होती, पण ती दिसायला खूप सुंदर आणि तरुण होती. उषाचा नवरा पवन याचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. नवऱ्याच्या निधनानंतर उषा आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे एकटी पडली. पण आता उषा विचार करू लागली की तिचा नवरा पवन गेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरात मोठी गरिबी आली आहे. आता उषा आपल्या घरातील गरिबी दूर करण्याचा विचार करू लागली. उषाच्या कुटुंबात तिचा दीर होता. त्याचं नाव पंकज होतं. पंकज व्यवसायाने ट्रक चालक होता. पंकज ट्रक चालवून चांगले पैसे कमवत होता. पण पंकज हा असा मुलगा होता, तो भरपूर पैसे कमवत असला तरी त्यापैकी फक्त 2,000 रुपये तो प्रत्येक महिन्याला आपली वहिनी उषाला घर खर्चासाठी द्यायचा आणि उरलेले सर्व पैसे तो आपल्या बँक खात्यात जमा करायचा. उषाचा एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव रिंकू होतं. रिंकू 9वी इयत्तेमध्ये शिकत होता. रिंकू अभ्यासात खूप हुशार आणि बुद्धिमान मुलगा होता. अशा प्रकारे या संपूर्ण कुटुंबात सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण पुढे जाऊन उषा 3 मोठ्या घटनांना कारणीभूत ठरणार होती, ज्याबद्दल गावातील कोणत्याही व्यक्तीला काही देखील माहीत नव्हतं. काही दिवस उलटल्यानंतर 5 मे 2026 हा दिवस येतो. सकाळी 7:30च्या सुमारास उषा घरातील कामामध्ये व्यस्त होती. तेवढ्यात उषाचा मुलगा रिंकू तिच्याकडे आला आणि म्हणाला, आई, आज मला शाळेसाठी म्हणजे माझ्या वर्गासाठी नवीन पुस्तके घ्यायची आहे. त्यासाठी मला 1,000 रुपये लागतील. तेव्हा उषा आपल्या मुलाला म्हणाली, रिंकू, तू काय काळजी करू नको. आज तुझा काका पंकज संध्याकाळी घरी येणार आहे. मी तुझ्या काका पंकजकडून 1,000 रुपये घेते आणि तुला देते. तू तुझी पुस्तके विकत घे. हे ऐकल्यानंतर रिंकू थोडा चिंतितच शाळेत निघून गेला. अशा प्रकारे उषा घरात पूर्णपणे एकटी राहिली. आता उषा मनात विचार करू लागली की शेजारीन पिंकीकडून 1,000 रुपये उसने मागावेत. हा विचार करून उषा घराबाहेर पडली. ती आपल्या शेजारीन पिंकीच्या घरी गेली. पिंकी अशी एक महिला होती जिचं वागणं आणि चारित्र्य चांगलं नव्हतं. आणि शिवाय पिंकी ही त्या गावातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक होती. पिंकी गावातील श्रीमंत तरुणांसोबत अनैतिक संबंध ठेवत असायची आणि त्यांच्यानंतर त्यांच्याकडून काही पैसे घ्यायची. हेच तिचे मुख्य काम होते. उषा पिंकीच्या घरी गेल्यानंतर तिच्यासोबत बोलत म्हणाली, मला 1,000 रुपयांची गरज आहे. मला माझा मुलगा रिंकूसाठी नवीन पुस्तके घ्यायची आहे. तेव्हा पिंकी म्हणाली, हे बघ उषा, माझ्याकडे सध्या पैसे नाही. माझ्या घरात कमावणारं कुणी नाही, म्हणून यावेळी मी तुला पैसे देऊ शकत नाही. त्यावर उषा पिंकीला म्हणाली, पिंकी, तुला तर माहितीच आहे माझ्या घरातही कमावणारं कुणी नाही. पण पिंकी म्हणाली, तुझ्या घरात तुझा दीर पंकज आहे. तो खूप चांगले पैसे कमावतो. त्याच्याकडे नेहमी पैसे असतात. त्यानंतर पिंकी उषाला आणखी एक गोष्ट सांगू लागली. ती म्हणाली, तुझ्या दीराकडे इतके पैसे आहेत तर त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकव. एकदा तो तुझ्या प्रेमात पडला की त्याच्याकडचे सगळे पैसे तो तुला देईल. उषा समोर या गोष्टी सांगितल्या गेल्या तेव्हा त्या तिच्या मनात घर करून बसल्या. उषा आता मनात विचार करू लागली की पिंकीचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. अशा प्रकारे उषा काही वेळ पिंकीसोबत बोलत राहिली. त्यानंतर ती आपल्या घरी परत आली. घरी आल्यावर उषाने आपल्या दिराला म्हणजे पंकजला फोन केला. उषा त्याला विचारू लागली, पंकज, तू घरी किती वाजता येणार आहे? पंकज म्हणाला, वहिनी, मी आज संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास ट्रक घेऊन गावात पोहोचेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे ऐकून उषा खूप आनंदी झाली. ती मनात विचार करू लागली की आता मला पंकजला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आहे. असा विचार करत करत पूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास पंकज ट्रक घेऊन गावात परतला. गावात आल्यावर तो थेट आपल्या घरी गेला. त्याने वहिनी उषाची भेट घेतली. त्यानंतर आपल्या पुतण्या रिंकूलाही तो भेटला. तेवढ्यात उषा पंकजला म्हणाली, पंकज, मला 1,000 रुपयांची गरज आहे. मला रिंकूसाठी नवीन पुस्तके घ्यायची आहे. तेव्हा पंकजने आपल्या खिशातून 2,000 रुपये काढले.
त्याने ते पैसे उषाच्या हातात देत म्हटले, वहिनी, यापैकी 1,000 रुपयामध्ये रिंकूसाठी पुस्तके घ्या आणि उरलेल्या पैशामध्ये घरखर्च भागवा. हे ऐकताच उषा निराश झाली. त्यानंतर उषा म्हणाली, पंकज, मी तुझ्यासाठी जेवण बनवते. पण पंकज म्हणाला, वहिनी, मी जेवणार नाही. मला माझ्या एका मित्राला भेटायला जायचंय. मी तिथूनच जेवून येईल. अशा 2-4 गप्पा झाल्यानंतर रात्री साधारण 8:30 वाजण्याच्या सुमारास पंकज घरातून बाहेर पडला. रात्रीच्या वेळी तो थेट पिंकीच्या घरासमोर जाऊन पोहोचला. त्याने दरवाजावर टकटक केली. पिंकीने घराचा दरवाजा उघडला. समोर पंकजला पाहताच ती खूप आनंदी झाली. पंकज जेव्हा जेव्हा गावात यायचा तेव्हा तो पिंकीला भेटण्यासाठी तिच्या घरी नक्की येत असायचा आणि आजही तो तिलाच भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर पंकज घरात शिरला. पिंकीने लगेच घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोघेही आपल्या इच्छा आणि गरजा पूर्ण करू लागले. बराच वेळ तिथे घालवल्यानंतर पंकज त्या घरातून बाहेर पडला. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा आपल्या घरी आला. अशीच संपूर्ण रात्र निघून गेली आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास उषा आपल्या दिराला पंकजला म्हणाली, पंकज, मला अजून काही पैशांची गरज आहे. तू दिलेल्या 2,000 रुपयांमध्ये माझा घर खर्च भागत नाही. हे ऐकून पंकज म्हणाला, वहिनी, माझ्याकडे आता पैसे नाही. हे ऐकून उषा पुन्हा निराश झाली. त्यानंतर उषा आपला मुलगा रिंकूला म्हणाली, रिंकू, लवकर तयार हो आणि शाळेत जा. रिंकूने लगेच आपली शाळेची बॅग घेतली. त्याने आईकडून 1,000 रुपये घेतले आणि तो शाळेमध्ये निघून गेला. आता घरात फक्त उषा आणि तिचा दीर पंकज दोघेच उरले. उषा पंकजला म्हणाली, पंकज, तू इतके चांगले पैसे कमावतोस, मग हे सगळे पैसे जातात तरी कुठे? पंकज म्हणाला, वहिनी, मी जे पैसे कमवतो त्यापैकी काही तुम्हाला देतो, काही पैसे खर्च होतात. हे ऐकताच उषा म्हणाली, तू तुझ्या बँक खात्यात पैसे साठवत आहे. ते पैसे तू कशासाठी जमा करत आहे? पंकज म्हणाला, वहिनी, मी ते पैसे माझ्या लग्नासाठी साठवत आहे. हे ऐकताच उषा म्हणाली, तुला लग्न करण्याची काही गरज नाही. हे ऐकून पंकज आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, वहिनी, मी लग्न तर नक्कीच करणार. पण उषा त्याला म्हणाली, तुला लग्न करण्याची गरज नाही. घरात मी आहे. तुला जे काही हवं असेल किंवा कोणत्याही गोष्टीची गरज असेल ते माझ्यासोबत तू करू शकतोस. हे ऐकताच पंकजच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो लगेच म्हणाला, वहिनी, आजपासून तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. घरचा सगळा खर्च मी उचलतो. त्यानंतर पंकजने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला. तो उषाचा हात धरून तिला खोलीत घेऊन गेला. खोलीत गेल्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोघांनीही आपल्या इच्छा पूर्ण केल्या. काही वेळानंतर सर्व शांत झाल्यावर उषा पंकजला म्हणाली, पंकज, तुझ्या बँकेत जितके पैसे आहे ते सगळे मला दे. पंकज म्हणाला, वहिनी, काही हरकत नाही. मी तुम्हाला ते पैसे नक्की देईल. पण आज मी बँकेत जाणार नाही. उद्या मी बँकेत जाईल. सगळे पैसे काढून तुमच्या हातात देईल. अशा प्रकारे तो पूर्ण दिवस निघून गेला. रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास उषाने संपूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवले. सर्वजण एकत्र बसून जेवले. त्यानंतर उषा आपला मुलगा रिंकूला घेऊन आपल्या खोलीमध्ये झोपायला गेली, तर दुसऱ्या खोलीमध्ये पंकज झोपला. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास उषानं पाहिलं की रिंकू गाढ झोपला आहे. तेव्हा उषा शांतपणे आपल्या खोलीतून बाहेर आली. ती पंकजच्या खोलीत गेली. ती त्याला म्हणाली, मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. हे ऐकून पंकजही आनंदी झाला. त्यानंतर त्या रात्री दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. काही वेळानंतर उषा पुन्हा पंकजला म्हणाली, उद्या सकाळी तू बँकेत जा. तुझ्या खात्यातले सगळे पैसे काढ आणि ते सगळे पैसे मला दे. पण पंकज हा स्वभावाने खूप लालची होता. तो मनात विचार करू लागला, जर मी माझे सगळे पैसे वहिनीला दिले तर मग माझ्याकडे काय उरणार? असा विचार करून पंकजने उषासोबत खोटे बोलण्याचे ठरवले. तो म्हणाला, वहिनी, माझ्या बँक खात्यात फक्त 16,000 रुपये आहे. हे ऐकताच उषा संतापली. ती रागाने म्हणाली, तू इतक्या दिवसात फक्त 16,000 रुपये जमा केले, मग बाकीचे पैसे गेले कुठे? याच गोष्टीवरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की त्याचवेळी उषाचा मुलगा रिंकू जागा झाला. रिंकूला दोघांचे बोलणे ऐकू येत होते. त्याला काही गोष्टी समजू लागल्या.
अशा प्रकारे दीर आणि वहिनी बराच वेळ एकमेकांसोबत भांडत राहिले. शेवटी वाद शांत झाल्यानंतर पंकज उषाला म्हणाला, उद्या सकाळी मी माझे सगळे कपडे घेऊन इथून कायमचा निघून जाईल आणि पुन्हा कधीही परत इथे येणार नाही. अशा प्रकारे संपूर्ण रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8:30 वाजण्याच्या सुमारास पंकजने आपले सर्व कपडे बॅगेत भरले. त्यानंतर तो आपला ट्रक घेऊन तिथून निघून गेला. पंकज निघून गेल्यानंतर उषासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. ती मनात विचार करू लागली, आता माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार? माझा दीरही मला सोडून निघून गेला. आता उषा फक्त एकाच गोष्टीचा विचार करू लागली, आता मला स्वतःलाच मजुरी करून घर चालवावे लागेल. अशा प्रकारे ती आणखी एका मोठ्या घटनेचा विचार करू लागली. अशा 2-4 दिवसांचा वेळ निघून गेला. त्यानंतर 12 मे 2026 हा दिवस उजाडला. सकाळी साधारण 7:30 वाजण्याच्या सुमारास उषा आपल्या मुलगा रिंकूला म्हणाली, रिंकू, आज तू शाळेत जाणार आहेस. मी तुझ्यासाठी दुपारचे जेवण बनवून घरात ठेवते, कारण आज मला काम शोधायचे आहे. मी एका कारखान्यात कामाला जात आहे. तिथे मजुरीचे काम मिळाले तरच आपल्या घराचा खर्च चालेल. हे ऐकून रिंकू म्हणाला, आई, काही हरकत नाही, तू जेवण इथेच ठेव. माझी शाळा सुटल्यानंतर मी घरी येऊन जेवेल. अशा 2-4 गोष्टी बोलल्यानंतर रिंकू आपली शाळेची बॅग घेऊन शाळेत निघून गेला. साधारण अर्धा-पाऊण तासानंतर उषा देखील घरातून बाहेर पडली. गावातून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कारखान्यामध्ये ती पोहोचली. तिथे जाऊन ती कारखान्याचे मालक सुबोध कुमार यांना भेटली. उषा त्यांना म्हणाली, साहेब, मला तुमच्या कारखान्यात मजुरीचे काम करायचे आहे. मी एक विधवा महिला आहे. माझ्या घरात कमावणारं कुणी नाही. हे ऐकताच सुबोध कुमार याच्या मनात देखील आता वाईट विचार आले. तो मनात म्हणाला, ही दिसायला खूप सुंदर आणि तरुण आहे, शिवाय ही विधवा आहे. हिच्या मजबुरीचा फायदा का घेऊ नये? त्यानंतर सुबोध कुमार उषाला म्हणाला, मी तुला कारखान्यात काम देऊ शकतो, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत एक रात्र घालवावी लागेल. हे ऐकून उषा हतबल झाली. ती गरीब आणि विधवा असल्यामुळे घरातील गरिबी दूर करण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार झाली होती. उषाच्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी ती काही देखील करण्यास तयार होती. आता तर उषाचे वागणे आणि चारित्र्य पूर्णपणे बिघडले होते. त्यानंतर उषा सुबोध कुमारला म्हणाली, जर अशीच अट असेल तर मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकते, पण त्याच्या बदल्यात तुला मला काही पैसे द्यावे लागतील. हे ऐकताच सुबोध कुमार म्हणाला, ठीक आहे, तू काही काळजी करू नको, मी तुला पैसे देईल आणि माझ्या कारखान्यात काम देखील देईल. असे म्हणत सुबोध कुमार उषाला कारखान्यातील एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्या खोलीचा दरवाजा आतून बंद करण्यात आला. त्यानंतर उषा आणि सुबोध कुमार यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोघांनी आपापल्या इच्छा पूर्ण केल्या. त्यानंतर सुबोध कुमारने उषाला काही पैसे दिले. तो म्हणाला, आजपासून तू माझ्या कारखान्यात काम कर. अशा प्रकारे उषाने त्या कारखान्यात मजुरीचे काम सुरू केले. उषा रोज सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात कामासाठी जात होती आणि संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास घरी परत येत होती. अशा प्रकारे जवळपास 1 आठवडा निघून गेला. त्यानंतर 19 मे 2026 दिवस उजाडला. सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास उषा कारखान्यात काम करत होती. त्याचवेळी त्या कारखान्यात एक देखणा तरुण मुलगा आला. त्या तरुणाचे नाव आकाश होते. आकाश देखील त्याच कारखान्यात मजुरीचे काम करत होता. त्याची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे नशा आणि सुंदर स्त्रिया होती. आकाशची नजर उषावर पडताच तिचे सौंदर्य आणि तरुणपण पाहून त्याच्या मनात देखील वाईट विचार आले. तो लगेच उषाकडे गेला आणि म्हणाला, काकू, तुम्ही या कारखान्यात किती दिवसांपासून काम करत आहात? उषा म्हणाली, मला इथे काम सुरू करून जवळपास 1 आठवडा झाला आहे. हे ऐकून आकाश हसत म्हणाला, काकू, मी सुद्धा 20 दिवसांपूर्वी येथे कामाला लागलो. मीही इथे मजुरी करतो. उषाला देखील आकाशशी बोलून आनंद झाला. थोड्या वेळाने आकाश म्हणाला, काकू, माझ्याकडे राहण्यासाठी खोली नाही. आजूबाजूला खूप शोधलं, पण भाड्याने एक देखील खोली मिळाली नाही. हे ऐकून उषा म्हणाली, तू काही काळजी करू नको, तू माझ्या घरी राहायला ये. माझं घर इथून 2 किलोमीटर दूर आहे. आपण दोघं रोज इथून कारखान्यात कामाला जाऊ आणि संध्याकाळी पुन्हा घरी येऊ. हे ऐकताच आकाश तयार झाला. अशा प्रकारे दोघे बराच वेळ कारखान्यामध्ये गप्पा मारत राहिले. संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास आकाश उषाला म्हणाला, काकू, आज मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येतो. त्यानंतर उषा आकाशला घेऊन आपल्या घरी निघून गेली.
आकाश घरात येताच उषाचा मुलगा रिंकू आपल्या आईला विचारू लागला, आई हा कोण आहे? तेव्हा उषा म्हणाली, बाळा हा माझ्यासोबत कारखान्यात काम करतो, आजपासून हा आपल्या घरात राहणार आहे. हे ऐकताच रिंकू म्हणाला, आई एखाद्या अनोळखी माणसाला घरात ठेवणं योग्य नाही. पण उषा त्याला समजावत म्हणाली, रिंकू हा खूप चांगला आणि सरळ मुलगा आहे, याच्यामध्ये कोणताही वाईट गुण नाही आणि तो आपल्या घरातील एका खोलीचे दर महिन्याला भाडे सुद्धा देईल, त्यामुळे आपल्या घराचा खर्च चालवायला मदत होईल. शेवटी उषाने रिंकूला कसं वसं समजून तयार केलं आणि आकाश त्या घरात आता राहू लागला. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले. आकाश आणि उषा यांच्यामध्ये आता जवळीक वाढू लागली. उषा आणि आकाश रोज सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात कामाला जायचे आणि संध्याकाळी काम संपल्यावर दोघे एकत्र घरी परत यायचे. दोघेही तासनतास एकमेकांसोबत गप्पा मारायचे, पण त्यांना एकांतात भेटण्याची संधीच मिळत नव्हती. आता दोघांचाही संयम सुटू लागला. असेच काही दिवस गेले आणि 10 जून 2026चा दिवस आला. सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास रिंकू घरामध्ये खेळत होता, कारण त्याला आता शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्या दिवशी उषा आकाशला म्हणाली, आकाश आज आपण कारखान्यात कामाला जाणार नाही, आज तुला देखील कामावर जायची गरज नाही, तू घरीच थांब. हे ऐकून आकाश देखील त्या दिवशी कारखान्यात गेला नाही. तेवढ्यात उषा घरातून 100 रुपये घेऊन आली. तिने ते रिंकूच्या हातात देत म्हटली, बाळा तू सारखा घरातच खेळत असतो, कधी मधी बाहेर जाऊन इतर मुलांसोबत देखील खेळ. हे घे 100 रुपये, बाहेर जा आणि मित्रांसोबत खेळ. रिंकूला 100 रुपये मिळाल्यामुळे तो खूप आनंदी झाला. त्याने ते पैसे घेतले आणि लगेच बाहेर जाऊन तो आपल्या मित्रांसोबत खेळू लागला. रिंकू बाहेर गेल्यानंतर साधारण 10 मिनिटांनी उषा आकाशजवळ गेली. ती त्याला म्हणाली, आकाश माझ्या घरात गरिबी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवरा आता या जगात नाही, मी या घरामध्ये एकटीच राहते. हा एकटेपणा मला खूप त्रास देतो. आज आपण दोघे एकत्र शरीर संबंध करू. हे ऐकताच आकाशने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने उषाचा हात धरला आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. बेडरूममध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये जोरदार अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोघेही आपापल्या इच्छा पूर्ण करू लागले. काही वेळानंतर सर्व शांत झाल्यावर उषा आकाशला म्हणाली, आकाश आता जेव्हाही आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण एकत्र वेळ घालू. आता तुला हे घर सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही, तू कायम माझ्यासोबत राहणार आहे. हे ऐकून आकाश खूप आनंदी झाला. दुसरीकडे उषा देखील मनोमन खुश झाली. ती मनात विचार करू लागली, आता आकाश माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करील, मला नवऱ्याची कमतरता कधी जाणवणार नाही. पण उषाला अजिबात कल्पना नव्हती की पुढे तिच्यासोबत एक अतिशय मोठी घटना घडणार होती. अशा प्रकारे आणखी काही दिवस निघून गेले. त्यानंतर 30 जून 2026चा दिवस उजाडला. सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास त्या दिवशी देखील उषा कारखान्यात कामाला गेली नाही. दुसरीकडे आकाश देखील त्या दिवशी कामावर गेला नव्हता, कारण त्या दोघांनी आधीच एक प्लॅन आखला होता. दोघेही काहीतरी मोठे कृत्य करण्याच्या तयारीत होते. त्यानंतर उषा आपला मुलगा रिंकूला म्हणाली, रिंकू तू नेहमी घरात बसून अभ्यास करत असतो, कधी मधी इतर मुलांसोबत जाऊन खेळत जा. हे म्हणत उषाने रिंकूच्या हातात 50 रुपये ठेवले. ती म्हणाली, बाळा बाहेर जाऊन मित्रांसोबत खेळ आणि मी दिलेल्या पैशात काहीतरी खाऊन घे. रिंकूने 50 रुपये घेतले. तो लगेच घराबाहेर पडला आणि आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळू लागला. दुसरीकडे उषा आकाशला म्हणाली, आकाश आता माझा मुलगा घरी नाही, आपल्या दोघांकडे ही चांगली संधी आहे, चल आपण थोडा वेळ एकत्र घालूया. हे ऐकून आकाशला आनंद झाला. त्यानंतर उषाने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला. तिने आकाशचा हात धरला आणि त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. त्या दिवशी देखील उषा आणि आकाश यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. पण दुसरीकडे रिंकू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना विकास नावाचा एक मुलगा त्याच्याजवळ आला. विकास रिंकूला म्हणाला, रिंकू तुझ्या घरात काहीतरी चुकीचं सुरू आहे. तुझी आई उषा आणि तुमच्या घरी राहणारा आकाश चुकीचं वागत आहे. हे ऐकताच रिंकूला विकासच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, पण त्याच्या मनात शंका निर्माण झाली. तो मनात विचार करू लागला, कदाचित विकास खरं बोलत असेल. हा विचार करताच रिंकूने क्रिकेट खेळणं थांबवलं आणि तो लगेच आपल्या घराकडे निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने पाहिलं की घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्याला त्याची आई भोंगळ्या अवस्थेत आकाशसोबत शरीरसंबंध करताना दिसली. रिंकूने दरवाजा वाजवला. आपल्या आईला अनेक वेळा आवाज दिला. साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर उषाने दरवाजा उघडला.
रिंकू घरात शिरला. तो खोलीत गेला तेव्हा त्यानं पाहिलं की आकाश पलंगावर पडला होता. त्या क्षणी रिंकूला सर्व काही समजलं होतं. त्याच्या मित्राने सांगितलेली गोष्ट खरी असल्याची त्याला खात्री पटली. तरीही रिंकूने ना आपल्या आईला काही विचारलं ना तो आकाशला काही बोलला. तो पूर्णपणे शांत राहिला. अशा प्रकारे संपूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळी साधारण 7:30 वाजण्याच्या सुमारास उषा आपल्या मुलगा रिंकूला म्हणाली, रिंकू तू आज खूप उदास आणि चिंतेत दिसत आहे, काय झाले? रिंकू म्हणाला, आई काही नाही, मी मित्रांसोबत खेळायला गेलो होतो पण त्यांनी मला खेळू दिलं नाही म्हणून मी थोडा नाराज आहे. असं म्हणून रिंकूने खरी गोष्ट लपवली. उषाला देखील काही संशय आला नाही. तरी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास उषाने सगळ्यांसाठी जेवण बनवलं. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवलं. आकाशने देखील त्याच्यासोबत जेवण केलं. जेवण झाल्यानंतर उषा आपल्या मुलगा रिंकूला घेऊन एका खोलीमध्ये झोपायला गेली तर आकाश दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास रिंकूला झोप आली नव्हती तर दुसरीकडे उषा मात्र गाढ झोपली होती. याचवेळी रिंकू आपल्या खोलीतून बाहेर आला. तो सरळ स्वयंपाकघरात गेला. स्वयंपाकघरातून त्याने एक चाकू उचलला आणि तो चाकू घेऊन तो सरळ आकाशच्या खोलीत गेला. रिंकूनं पाहिलं की आकाश गाढ झोपला होता. त्यानंतर रिंकू हळूहळू आकाशजवळ गेला. त्याने त्याच्या हातातील चाकूने एका वारात आकाशचा गळा चिरला. आकाशला किंचाळण्याची संधी देखील मिळाली नाही पण रिंकू येथे थांबला नाही. त्यानंतर तो आपल्या आई उषाच्या खोलीत गेला. उषाजवळ पोहोचताच त्याने त्या चाकूने तिचा देखील गळा चिरला. अशा प्रकारे दुहेरी हत्याकांड घडलं. पण या घटनेची कोणालाही कसली चाव लागली नाही. दोघांची हत्या केल्यानंतर रिंकू खूप घाबरला. तो लगेच आपल्या शेजारी सुनीलच्या घरी गेला. तिथे जाऊन त्याने सुनीलला घडलेली संपूर्ण घटना सांगितली. रिंकू म्हणाला, मी माझ्या आईची हत्या केली आहे आणि आमच्या घरी राहणाऱ्या आकाशची देखील हत्या केली आहे. या ऐकताच सुनीलला धक्का बसला. त्याने लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. साधारण 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी उषा आणि आकाश यांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि रिंकूला घटनास्थळावरून देखील ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रिंकूची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान रिंकूने आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटना पोलिसांना सांगितल्या. तो म्हणाला, माझी आई चुकीच्या मार्गावर गेली होती. सुरुवातीला तिने माझ्या काकासोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. मी माझ्या आईला आकाशसोबत भोंगळ्या अवस्थेत पाहिलं होतं. याच कारणामुळे मी त्या दोघांची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. आता पुढे न्यायालयात काय निर्णय होईल आणि न्यायाधीश रिंकूला कोणती शिक्षा देतील हे भविष्यात ठरेल. मित्रांनो, या संपूर्ण घटनेत रिंकूने आपल्या आई उषा आणि आकाश यांच्यासोबत जे केलं ते योग्य होतं की अयोग्य, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कमलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.